श्लोक 4. ऋषिभिर्बहुधा गीतैः छन्दोभिर्विविधैः पृथक् ब्रह्मसूत्रपदैश्चैव हेतुमद्भिर्विनिश्चितैः. अर्थ, याच्या स्वरूपाचे महर्षींनी ऋषींनी अनेक प्रकारे वर्णन करून विविध छंदांमध्ये वेगवेगळे आणि विस्तारपूर्वक हेतू दाखवून निश्चित अर्थाच्या ब्रह्मसूत्रांनी ते प्रतिपादन केले आहे. विवरण. अनेक ऋषींनी विविध छंदांचे द्वारे वेगवेगळ्या पद्धतीने या ज्ञानाचे विवरण केले आहे. त्यासाठी अनेक शास्त्रांची व ग्रंथांची सुद्धा निर्मिती झाली, परंतु त्या सर्व गोष्टी वादाच्याच विषय ठरल्या. शास्त्रामधील संबंध वादविवादाने बिघडून गेला. वेदांना सुद्धा याचे वर्णन नीटपणे करता येईना. याचे स्वरूप जाणण्यासाठी योगी विजनवास पत्करतात, यमदमाचा अभ्यास करतात. देहाभिमान सोडण्यासाठी भगवान शंकरांनी कैलासाचे राज्य सोडून स्मशानात वस्ती केली. 4 मुखाच्या ब्रह्मदेवाला याचे वर्णन करता येईना. अगदी वेदातील सर्वश्रेष्ठ असे जे ब्रह्मसूत्र, पण त्याला सुद्धा याचा निर्णय करता येईना. अनेक बुद्धिवंतांनी आपली बुद्धी या क्षेत्र निर्णयासाठी खर्च केली, पण ते सर्व काही व्यर्थच ठरले. मात्र भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला क्षेत्र म्हणजे काय ते सविस्तरपणे सांगत आहेत. अर्थात त्यापूर्वी क्षेत्रासंबंधीची जी विविध मतं आहेत ती आपण जाणून घ्यायला हवीत. ती खालीलप्रमाणे आहेत. 1. जीववादी मत. देह किंवा क्षेत्र हे पूर्णपणे जीवाचेच आहे. प्राण हे त्याचे कुळ असून या कुळाला देहाचे शेत कसण्यासाठी दिले आहे. या प्राणाला 4 भाऊ म्हणजेच अपान, व्यान, उदान व समान हे आहेत. हे येथे रात्रंदिवस कष्ट करतात. कष्टाळू शेतकरी लाभला आहे. तो प्राण इंद्रियांना म्हणजेच बैलांना झुंपून शब्द स्पर्शादी विषयभूमीत नांगरणी करीत असतो. तेथे कधी अन्यायाचे म्हणजे वाईट कर्माचे बीज पेरले जाते आणि मग पातकरूपी अमाप पीक येथे येते. परिणामतः जीवाला कोट्यावधी जन्म दुःख भोगावे लागते. मात्र सदाचाराने कर्तव्यरूपी बीजारोपण झाले तर पुण्यरूपी पीक येऊन जीव शतजन्म सुख प्राप्त करतो. 2. प्रकृतीवादी मत. वरील जीववाद्यांचे मत या लोकांना पटले नाही. ते म्हणाले, जीव हा क्षेत्राचा मालक नाही. तो तर एखाद्या वाटसरूप्रमाणे या देहात वस्तीसाठी येतो. प्राण हा बलुतेदार असून तो नेहमी जागृत राहून या क्षेत्राचे रक्षण करतो. अगदी अनादी प्रकृतीचे क्षेत्र हे वतन आहे. तीच त्याची मालकीण आहे. शेत कसण्यासाठी लागणारा सर्व बारदाना तो हिचाच आहे. ही क्षेत्राची वहिवाट करते. शेत कसणारे त्रिगुण हिच्या पोटी जन्माला येतात. पैकी एक तिचा मुलगा रजोगुण तो पेरणी करतो. दुसरा सत्वगुण या पिकाचे किंवा शेताचे रक्षण करतो आणि तिसरा जो तमोगुण आहे ते सर्व पीक काढून घेतो. महत्स्वरूपी खळे रचून काळरूपी बैलाचे कडून त्याची मळणी करतो आणि इतके सर्व होईपर्यंत तेथील दिवस मावळतो. विश्व अव्यक्तात विलीन होते. या देहाचे अस्तित्व संपते व तो पंचमहाभूतात विलीन होतो. आता तिसरे संकल्पवादी मत असे आहे. यावर बुद्धिमान संकल्पवादी पुढे आले. ते वेदांती म्हणाले, हे ज्ञान तर अर्वाचीन अगदी अलीकडचे. याला सनातन कसे म्हणणार? शिवाय परब्रह्माचे ठिकाणी प्रकृतीची गोष्ट कशी बोलता येईल? निरंतर अव्यक्त असा संकल्प निवांत निद्रिस्त होता आणि तो एकाएकी जागृत झाला. तो उद्योगी असल्याने त्याचे इच्छेनुरूप त्याला त्रैलोक्याचा ठेवाच प्राप्त झाला. परब्रह्माचे ठिकाणी केवळ कल्पनेने उभारणी होऊन जगनिर्मिती होते, तेव्हा संकल्प हाच या जगाचे मूळ आहे. परब्रह्माचे ठिकाणी एकोहम बहुस्याम हा संकल्प उठला व नंतरच या विश्वाची निर्मिती झाली. परब्रह्माचे या संकल्पाला सत्य संकल्प असे म्हणतात. व्यवहारात सुद्धा एखाद्या गोष्टीला मूर्त स्वरूप द्यायचे झाले तर
सर्वप्रथम त्या गोष्टीचा संकल्पच करावा लागतो. 4. स्वभाववादी किंवा निसर्गवादी. हे लोक लगेच म्हणाले, अहो संकल्पाची शय्या परब्रह्माचे शेजघरी पाहायची, तर मग त्याला त्याच्यासारख्याच्या प्रकृती का म्हणायचे? परत सांगते. लोक लगेच म्हणाले, अहो संकल्पाची शय्या परब्रह्माचे शेजघरी पाहायची, तर मग त्याला सांख्यांच्या प्रकृती का बरे म्हणायचे नाही? पण खरे तर ते तसे नाहीच, आणि तुम्हा लोकांना या क्षेत्राबद्दल काहीच कळत नाही, म्हणून आम्ही केलेला निर्णय नीट ऐका. हे सर्व निसर्ग नियमाने घडते, ते कोणीही घडवून आणत नाही. आता पहा ना, आकाशातील ढगात पाणी कोण भरते? वारा कोणाचे आज्ञेने सतत फिरत असतो? अंतरिक्षात तारकासमूह कोण धरतो? पावसाच्या धारा कोणी मुद्दामून पाडतात का? या विश्वात जे जे घडते ते सर्व निसर्गाचे नियमानुसारच आणि आपोआप किंवा स्वाभाविकपणे घडत असते. अगदी याच नियमाने हे क्षेत्र निर्माण झाले आहे. हे कोणाचे वतन नाही, यावर कोणाचीच मालकी नाही. आणि मग कालवादी मत ते लोक पुढे आले आणि ते सांगतात की निसर्गवादी लोकांचे म्हणणे ऐकून कालवादी तर एकदम रागावलेच, आणि ते रागावून म्हणाले, हे जर सगळे स्वाभाविक आहे तर मग यावर काळाची सत्ता कशी बरे चालते? ती दुर्निवार असून, म्हणजे ती कोणत्याही गोष्टींनी बदलता येत नाही. ती सहन करण्यास अत्यंत कठीण सुद्धा असते. काळ किंवा मृत्यू सर्वांवर झडप घालतो. जगातील सर्व पुण्यवान लोक सुद्धा याचे तावडीत सापडतात. सर्व जग या काळापुढे अगदी हीन दीन बापुडवाणे होऊन जाते. सर्वांवर सत्ता तर या काळाचीच आहे, आणि हाच खरा तो सिद्धांत आहे. अशा प्रकारचे वादविवाद अगदी अनादी कालापासून सुरू असून यात कोणाचेच एकमत होत नाहीये. प्रत्येकजण आपल्याच म्हणण्यावर ठाम राहतो. मूळ गीतेत अशा प्रकारचे सविस्तर वर्णन नाही, पण ऋषीभीर बहुधा गीत या पदाचा विस्तार करताना ज्ञानदेवांनी हे सर्व स्पष्ट केले आहे. हे त्यांचे विवेचन स्वतंत्र असे आहे, कारण या श्लोकावर असे विवेचन शंकर भाष्यातही नाही, असे डॉक्टर वैजयंती पटवर्धन आपल्या पुस्तकात म्हणतात. वर सांगितल्याप्रमाणे या क्षेत्रासंबंधी अनेक वादविवाद होत राहिले. नैमिषारण्यात अनेक ऋषींनी याबद्दल चर्चा केल्याचे वर्णन पुराणामध्ये मात्र आहे. वेदामध्ये अनुष्टुभ व इतर छंदात याबद्दल पुष्कळ विचार मांडले आहेत. वैचारिकदृष्ट्या अत्यंत शुद्ध असलेले बृहत सामसूत्र आहे, पण त्यालाही हे क्षेत्र यथार्थपणे जाणता आलेले नाही. शिवाय कित्येक क्रांतिकारक बुद्धिमान महाकवींनी यासाठी आपली बुद्धी खर्च केली आहे, परंतु यातून नेमकेपणाने याचा विचार मांडता आलेला नाही, असे भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला इथे सांगत आहेत. आणि हे क्षेत्र जसे आहे तसे मी तुला सांगतो असे म्हणून पुढील श्लोकात या क्षेत्राचे म्हणजे देहाचे नेमके वर्णन भगवंत करीत आहेत. काय ते पुढील श्लोकातून पाहूया. इथे थांबूया.